ॐ स्वस्ति श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात् स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्युं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम 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 राम सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय राजाधिराज रामचंद्र भगवान की जय श्री अगस्त्य महाराज की जय श्री सोमेश्वर भगवान की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव वंदे महानंदमनंतलीलं महेश्वरं सर्वविभुं महान्तं गौरीप्रियं कार्तिकविघ्नराज समुद्भवं शंकरमादिदेवम् अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या कृपाशीर्वादाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणस्पर्शाने परमपुनीत महामुनी श्री अगस्त्य महाराजांच्या सान्निध्याने परमपावन अशा या भूमीमध्ये श्रीमद व्यास नारायण विरचित शिवमहापुराण ग्रंथाचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो. आज चौथ्या सत्रामध्ये प्रवेश करताना शिवमहापुराणातील तिसरी असलेली जी शतरुद्र संहिता आहे तिचा आपल्याला विचार करायचा आहे. शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता असे काही भाग आहेत. या शतरुद्र संहितेमध्ये भगवान शंकरांचे वेगवेगळे असणारे जे अवतार आहेत त्यांचं चिंतन आलेलं आहे. या शतरुद्र संहितेचं मंगलाचरण व्यास नारायणांनी केलंय. जे भगवान शंकर परमानंद स्वरूप आहेत, अनंत लीलांनी युक्त आहेत, सर्वत्र व्यापक आहेत, महान आहेत, गौरीप्रिय आहेत आणि कार्तिकेय भगवान गणपती यांचे वडील आहेत. अशा आदिदेव असलेल्या महेश्वरांना मी नमस्कार करतो. नमस्कारात्मक मंगलाचरण केलंय. शौनक सांगतात, व्यास शिष्य महाभाग सूत ज्ञान दयानिधे वद शंभवतारांश्च यैरकार्षीत सताम शिवम. सुतांची प्रार्थना करतात, आपण ज्ञाननिधी आहात, दयानिधी आहात. आतापर्यंत आपण भगवान शंकरांच्या संबंधाने बरंचसं काही चिंतन सांगितलेलं आहे, परंतु भगवान शंकरांचे जे अवतार आहेत त्या अवतारांच्या संबंधाने मला थोडंसं विचारायचं आहे. असं शौनकांनी सूतांना प्रश्न विचारल्यानंतर सूतांनी सांगितलं की सनत कुमारांनी शिवस्वरूप आणि सत्पुरुषांची रक्षा करणाऱ्या नंदीश्वरांना असाच प्रश्न विचारला होता. त्यावेळेला नंदिकेश्वर आणि सनत कुमार संवादामध्ये नंदीने सनत कुमारांना जे सांगितलंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे. असंख्याता हि कल्पेषु विभो सर्वेश्वरस्य च अवतारा तथाप्यहं वच्म्यहं तान्यथा मती. सनत कुमारांनो, सर्वेश्वर भगवान शंकरांचे वेगवेगळ्या कल्पामध्ये असंख्य अवतार झालेले आहेत. त्यांची गणना करता येणार नाही. आपल्याकडे संतांनी सांगितलंय, अवतारांच्या राशी तो हा उभा विठ्ठल किंवा अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणी. अनंत अवतार भगवंताने आतापर्यंत घेतलेले आहेत, परंतु त्यातले काही महत्वाचे अवतार मी सांगणार आहे. 19 कल्पो विज्ञेय श्वेत लोहितः. 19वा जो श्वेत लोहित नावाचा कल्प आहे त्याच्यामध्ये भगवंताचा सर्वात पहिले सद्योजात नावाचा अवतार झाला. कल्प म्हणजे काय? कल्प शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाचा एक दिवस. ब्रह्मदेवाचा एक दिवस सामान्य नाही, त्याचं गणित आहे. आपण सध्या ज्या युगामध्ये राहत आहोत ते युग कोणतं आहे?
कलियुग. आतापर्यंत कलियुग चालू होऊन 5,000 वर्ष पूर्ण झाले आहेत. अजून 4,27,000 वर्ष जायचे आहेत. एकंदरीत 4,32,000 वर्षांचं कलियुग आहे. या 4,32,000 वर्षाला आपण दुप्पट केलं 8,64,000 वर्ष की ते याच्या पाठीमागचं द्वापार युगाचं परिमाण आहे. याच 4,32,000 वर्षाला तिप्पट केलं 12,96,000 वर्ष हे त्रेतायुगाचं परिमाण आहे. आणि या 4,32,000ला चौपट केलं की 17,28,000 वर्ष हे सत्ययुगाचं कृतयुगाचं परिमाण आहे. आणि असे 17,28,000, 12,96,000, 8,64,000 आणि 4,32,000 ही वर्ष एकत्र केली म्हणजे चारही युगांची एकंदरीत वर्ष एकत्र केली की ते होतात 43,20,000 वर्ष. शंका घेऊ नका, मी गणित करून आलेलो आहे. हो. आणि 43,20,000 वर्ष 1,000 वेळेला ज्या वेळेला येऊन जातात त्यावेळेला ब्रह्मदेवाचा तो दिवसाचा भाग असतो आणि एवढ्याच कालावधीची त्याची रात्र असते. आपल्याकडे दिवस आणि रात्र असे दोन भाग आहेत की नाही. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा भाग एवढा मोठा आहे आणि एवढ्याच मोठ्या याची रात्र आहे. मिळून एक दिवस पूर्ण होतो. आणि असा जो ब्रह्मदेवाचा एक दिवस असतो त्याला एक कल्प असं म्हणतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये एका कल्पामध्ये अनेक वेळेला भगवंताचे अवतार होऊन जातात. अनेक वेळेला अनेक लीला घडत असतात. मग बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं रामरायांची कथा अशी पण आहे आणि तशी पण आहे. मग हे घडलं कसं? तर ते सगळं एकाच वेळेला घडलेलं नसतं. वेगवेगळ्या कल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने ते घडलेलं असतं. असं ब्रह्मदेवाचं आयुष्य किती? 100 वर्ष. किती आयुष्य असेल विचार करा. त्यामध्ये 19वा जो दिवस आहे त्याचं नाव आहे श्वेत लोहित. आणि त्या श्वेत लोहित कल्पामध्ये भगवंताचा पहिला अवतार झाला. त्याचं नाव आहे सद्योजात. यानंतर भगवान शंकरांचं वर्णन 8 स्वरूपाने केलेलं आहे. आपल्याकडे प्रकृती किती प्रकारची आहे? 8. भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ज्याप्रमाणे प्रकृती 8 प्रकारची आहे त्याप्रमाणे त्या प्रकृतीचे अधिष्ठात्री असलेले देव हे सुद्धा 8 आहेत. म्हणून अष्टमूर्ती भगवंताची सांगितलेली आहेत. 8 दिशांना ते 8 आहेत. त्यांची नावं आहेत. शर्व भवसथा रुद्रः उग्रो भीम पशोः पतिः ईशानश्च महादेवो मूर्तयश्चाष्टविश्रुताः. शर्व भव रुद्र उग्र भीम पशुपती ईशान आणि महादेव असे त्या अष्टमूर्तींचे नाव सांगितलेले आहेत. यानंतर भगवान शंकरांचा अर्धनारी नटेश्वर हा अवतार सांगितलेला आहे. आजही आपण माऊलींसोबत जर पंढरपूरला पालखीला पायी गेलो तर मध्ये वेळापूर लागतं. त्या वेळापूरला अर्धनारी नटेश्वराची भगवंताची मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचा एक कल्प आहे त्याचं नाव आहे वाराह कल्प. या वाराह कल्पामध्ये 9व्या द्वापार युगापर्यंत व्यासांचे सुद्धा अनेक अवतार झाले आहेत आणि भगवान शंकरांचे सुद्धा अनेक अवतार झालेले आहेत. सामान्यतया आपल्याकडे नारद व्यास इत्यादी जे आहेत यांना आपण एक व्यक्ती मानतो. परंतु व्यास नारद या व्यक्ती नाही आहेत तर या उपाधी आहेत. मला विचारायचं आहे मुख्यमंत्री ही व्यक्ती आहे का मुख्यमंत्री ही खुर्ची आहे?
मुख्यमंत्री ही खुर्ची आहे. अनेक जण मुख्यमंत्री होतात, मुख्यमंत्री व्यक्ती नाही आहे. त्याप्रमाणे व्यास ही सुद्धा व्यक्ती नाही आहे, व्यास ही सुद्धा एक उपाधी आहे. का व्यास हा, कोण व्यास असतो? त्याचं उत्तर आहे, एका वेदाचं चतुर्धा विभाजन करणारा जो असतो त्याचं नाव व्यास आहे. व्यास शब्दाचा अर्थ विस्तार आहे. किंबहुना जन्म मरण रूप अनर्थ परंपरेला छेद देण्याकरता समाजाला साधना सांगणारं व्यक्तिमत्व जे आहे त्याचं नाव व्यास आहे. आपण भूमिती शिकलेलो आहोत. एका ठिकाणावरनं रेषा आरंभ केली आणि गोल अशी रेषा पुन्हा त्या आरंभ बिंदूला येऊन जर आपण टेकवली तर त्याला वर्तुळ म्हटलं जातं. या वर्तुळाच्या मध्यभागी दिला जाणारा एक मध्यबिंदू आहे. या मध्यबिंदूपासून या वर्तुळाला एका बाजूला छेद देणारी रेषा आपण काढली तर भूमितीच्या भाषेमध्ये त्याला त्रिज्या म्हणतात. आणि त्याच केंद्रबिंदूपासून मध्यबिंदूपासून दुसऱ्या बाजूला समांतर वर्तुळाला छेद देणारी जर आपण रेषा काढली तर त्याला काय म्हटलं जातं? व्यास म्हटलं जातं. अर्थ काय कळाला? जग जर आपण पाहिलं, आपलं जीवन जर आपण पाहिलं तर दोन टोकं एकमेकांना मिळालेली आहेत. आणि ती कोणती टोकं मिळालेली आहेत? त्याचं उत्तर आहे जन्म आणि मरण. ही दोन टोकं एकमेकांना मिळालेली आहेत. जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च. जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण निश्चित आहे. जो मरणाला प्राप्त झालाय तो पुन्हा जन्माला येणार आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माचं टोक मरणाला मिळालेलं आहे, मरणाचं टोक जन्माला मिळालेलं आहे. परंतु अशी जी काही असलेली जन्म मरण अनर्थरूप परंपरा आहे, या वर्तुळाला छेद देणारं व्यक्तिमत्व त्याला म्हणायचं व्यास. आपल्याकडे साधारणतः या कथा सांगणारा जो आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? व्यास. आज ज्याच्यावर मी बसलेलो याला काय म्हटलं जातं? व्यासपीठ. हे सुद्धा कळावं लागतं. एका शाळेमध्ये शिष्याने विद्यार्थ्याने गुरुजींना प्रश्न विचारला, गुरुजी मी ते पुस्तकामध्ये व्यासपीठ वाचलंय, ते व्यासपीठ म्हणजे काय असतं? आता गुरुजीलाच माहिती नव्हतं व्यासपीठ म्हणजे काय असतं. त्यांनी वेळ मारून नेली. जसं आपल्याकडे गव्हाचं पीठ असतं, ज्वारीचं पीठ असतं, तसं व्यासपीठ असतं. काही गोष्टी कळणं आवश्यक आहे. व्यासांची भूमिका फार महत्वाची आहे. आणि असे व्यास एक नाही आहेत, प्रत्येक कल्पामध्ये वेगवेगळे व्यास होत असतात. आतापर्यंत अनेक व्यास होऊन गेलेले आहेत, त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. परिवर्ते पुनश्चष्ठे द्वापरे लोककारकः कर्ता वेद विभागस्य मृत्युर्व्यासो भविष्यति. कोण कोण व्यास होऊन गेले त्यांचं वर्णन आहे. या कालावधीमध्ये जे जे भगवान शंकरांचे अवतार झालेले आहेत त्यांचं हे वर्णन आलेलं आहे. 28 व्यासांचं वर्णन होऊन गेलं आहे. आणि यानंतर नंदिकेश्वरांचा अवतार सांगितलेला आहे. प्रत्येक देवाचं वाहन हे एक महत्वाचं मानलं गेलेलं आहे. त्या त्या देवतेच्या दर्शनापूर्वी, पूजनापूर्वी त्या देवतेचं जे वाहन असतं त्या वाहनाचं दर्शन पूजन आपल्याला करावं लागत असतं. आपण जर देवीच्या दर्शनाला गेलात तर पुढे सिंह असतो, त्या सिंहाचे पूजन आहे. वाहनम पूजये देव्या समग्रम धर्ममीश्वरम. सर्व धर्माचे ईश्वर असलेल्या देवीचं वाहन असलेल्या सिंहाची आपण पूजा केली पाहिजे. गणपती बाप्पाकडे गेलो तर उंदीर आहे. त्याप्रमाणे भगवान शंकरांकडे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला सर्वात पहिले पूजन कोणाचं आहे? नंदिकेश्वराचं आहे. शास्त्रकारांनी असं चिंतन केलं आहे, पुराणांमध्ये कथा आहे. नंदिकेश्वर
हे भगवान शंकरांचे द्वारपाल. आणि भगवान शंकरांनी सांगितलं होतं की माझ्या आज्ञे वाचून कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. त्याप्रमाणे नंदिकेश्वर द्वारावर असताना ब्रह्मादिक देव जे आहेत शिवदर्शना करता आले. नंदिकेश्वराने सर्वांना थांबवलं, थांबा, देवाची परवानगी नाही आहे. पण बाकीच्या देवांनी सांगितलं अरे आमच्यांना अडवताय आपण, आम्ही जाणार. त्यावेळेला नंदीचं आणि सगळ्या देवांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भगवान शंकरांच्या बलाने नंदीने सर्व देवांना पराभूत केलं. नंदी काही केल्या आटपेना. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्या नंदीचं जे वृषण आहे ते पिळलं. यामुळे नंदीला पीडा निर्माण झाली, तो मूर्छित झाला. आणि हा कोलाहल ऐकून भगवान शंकर बाहेर आले. भगवान शंकराने ते सर्व दृश्य पाहिलं. नंदीला सचेत केलं. नंदीने भगवान शंकरांना सांगितलं तुमच्या आज्ञेनुसार मी यांना अडवलं, बरोबर आहे तुझं. भगवान शंकरांनी नंदिकेश्वराला वरदान दिलं, ज्याला कुणाला माझ्याकडे दर्शना करता यायचं असेल त्याला पहिले तुझं दर्शन घ्यावं लागेल आणि तेही वृषणाला हात लावून दर्शन घ्यावं लागेल. त्या वाचून माझ्या दर्शनाचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले नंदिकेश्वराचं दर्शन करावं लागतं. आता अनेक जण येतात, त्या नंदीच्या 2 शिंगावरती असा हात ठेवून मधून पाहतात. कुठे लिहिलंय मला माहिती नाही, माझ्या अभ्यासात काही आलं नाही. बरेच जण येतात आणि नंदीच्या कानात काम सांगतात. आता नंदी आपला ऐकण्याकरता आहे काय? भगवान शंकरांचा दूत आहे तो. अनेक अशा काही प्रथा निर्माण झालेल्या आहेत. लोकांचं म्हणणं असतं की बा नंदीच्या कानात सांगितलं म्हणजे भगवान शंकर ऐकतात. असं काही नाही आहे. नंदिकेश्वराचं पहिले पूजन करावं लागतं. मग हा नंदिकेश्वर म्हणजे कोण? तर शिवमहापुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. नंदी म्हणजे साक्षात भगवान शंकरांचाच अवतार आहे. भगवान शंकरांचंच ते स्वरूप आहे. आणि याकरता म्हणून एक कथा आलेली आहे. प्रजा काम शिलादो भूत उक्त पितृभिरादरात तदुद्धर्तु मना भक्त्या समुद्धारमभिप्सुभिः. एक शिलाद नावाचे ऋषी होते. ते पिंडदान वगैरे सर्व करायचे, परंतु पितरांना ते तृप्तिकारक होत नव्हता. पितरांनी सांगितलं जर आमचा उद्धार करायचा असेल तर याकरता एक पर्याय आहे, तुला पुत्र प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न करा. आपल्यावरती 3 प्रकारचे कर्ज शास्त्रकारांनी जन्मतः सांगितलेले आहे. पहिलं कर्ज देवाचं कर्ज आहे. देवाने आपल्याला हे जीवनदान दिलेलं आहे. जेणे दिला हा जीवदान करीन तयाचे चिंतन. आणि म्हणून देवाचं कर्ज आपल्यावरती आहे. दुसरं कर्ज आपल्यावरती जे आहे ते ऋषी मुनींचं कर्ज आहे, संतांचं कर्ज आहे. ऋषी मुनींनी संतांनी आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ खर्च करून तुमच्या आमच्या करता शास्त्राची निर्मिती केली, वाङ्मयाची निर्मिती केली आहे. थोडा विचार करा. आज जगामध्ये एखाद्याला जर चांगला सल्ला दिला तर मनुष्य त्याचे पैसे घेतो की नाही? फुकट सल्ला कोणी देत नाही. डॉक्टरकडे जा, तो नाडी तपासणी करतो, परंतु आपण जर तपासणी केली तर त्याची काहीतरी फी आपल्याला द्यावी लागते. वकिलाकडे जा, वकील आपल्याला सल्ला देतो पण काहीतरी फी घेतो की नाही? घेतोच. मला थोडं विचारायचं आहे, ऋषी मुनींनी तुमच्या आमच्या करता एवढं शास्त्र वाङ्मय निर्माण केलं, संतांनी आपल्याकरता एवढं वाङ्मय निर्माण केलंय, ऋषी मुनींनी संतांनी आपल्याकडनं काय अपेक्षा केली आहे? ऐसी कळवळ्याची याती करी लाभावीण प्रीती. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता ऋषी मुनींनी आपल्याकरता हे निर्माण करून ठेवलंय, म्हणून त्यांचा आपल्यावरती असलेलं कर्ज आहे. आणि तिसरं कर्ज आहे
ते आपल्या आई वडिलांचं कर्ज आपल्यावरती आहे. याला पितृऋण असं म्हणतात. हे पितृऋण नष्ट होण्याकरता दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे असा आहे, धर्मानुबंधी कामाने प्रजोत्पादन केल्याने आपल्याला होणारी जी संतती आहे त्या संततीचं मुख पाहिल्याने पितृऋणातून मुक्तता होत असते. आणि म्हणून धर्मशास्त्राने असं चिंतन दिलेलं आहे, प्रजातंतु मा व्यवच्छेत्सी, प्रजातंतू तुटणार नाही याची काळजी घ्या. हा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार त्याचा असा आहे, जोपर्यंत आई वडील तह हयात आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. ते तह हयात राहणार नाहीत त्यावेळेला त्यांच्या निमित्ताने पिंडदान करा, गयेला जाऊन श्राद्ध करा आणि प्रतिवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला भरपूर अन्नदान करा, नामस्मरण करा. या कार्याने पितृऋणातून आपली मुक्तता होत असते. तुकोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन. माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण, पिटले पितरांचे ऋण. माझे झाले गयावर जन, पिटले पितरांचे ऋण. गयेला श्राद्ध केल्याने पितृऋणातून मुक्तता होत असते आणि धर्मानुबंधी कामाने प्रजोत्पादन करून पुत्र मुखावेक्षण केल्याने पितृऋणातून मुक्तता होत असते. म्हणून पितरांनी त्या शिलाद ऋषींना सांगितलं की तुला पुत्र संतती होईल याकरता प्रयत्न कर. आणि त्यावेळेला अधोदृष्टी सुधर्मात्मा शिलादो नाम वीर्यवान, तस्यासीन मुनिकैर्वृत्तिः शिवलोके च सोगमात्. अधोदृष्टी असलेल्या मनोवृत्ती धारण करून त्या शिलाद मुनींनी स्थिर मन आणि दृढव्रत होऊन इंद्राला उद्देशून बरेच वर्षपर्यंत तपश्चर्या केली आणि इंद्रदेव प्रसन्न झाले. शिलादमः सुप्रीत्या शक्रस्तुष्टोस्मि ते नघ, हे निष्पाप असलेल्या शिलादा मी संतुष्ट झालेलो आहे, काय हवंय ते मागून घे. वरयस्व वरान इति. त्यावेळेला शिलादाने सांगितलं, शतक्रतो सुरेशान संतुष्टो यदि मे प्रभो अयो निजम मृत्युहीनम पुत्रमिच्छामि सुव्रतम. हे इंद्रा, जर खरोखर आपण माझ्यावरती संतुष्ट असाल तर अयोनिज आणि अमर अर्थात ज्याला मृत्यू नाहीये असा मुलगा आपण मला प्रदान करा. त्यावेळेला इंद्राने सांगितलं, पुत्रंदास्यामी, तुला मुलगा हवाय, मुलगा देऊ शकतो, परंतु अयोनिज आणि अमर असा मुलगा मात्र मी तुला देऊ शकणार नाही. कारण हा मृत्यूलोक आहे आणि मृत्यूलोकाचा नियम असा आहे, जो जो या ठिकाणी आलेला आहे त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार. येथे बुरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती,
एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती एरते पामर जीव किती येथे उरो नाही आले अवतार. इथे अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाही. प्रत्येक देवाचा अवतार असा जर आपण विचार केला तर त्यांचं आयुर्मान काहीतरी आहे की नाही. रामरायासारखा महापुरुष 11,000 वर्षापर्यंत राज्य केलं, परंतु 11,000 वर्षानंतर का होईना शरयू प्रवेश रामरायाने केला आहे. ब्रह्मदेव जो सर्व सृष्टी निर्माण करणार आहे, पण त्याचंही आयुष्य किती मोजमाप ठरलेलं आहे की नाही आहे. आणि असं असल्यामुळे मी तुला जसा मुलगा हवाय तसा अमर आणि अयोनिज मुलगा देऊ शकत नाही. जर तुला तसा मुलगा हवा असेल तर त्याला एकच पर्याय, आराधय महादेवम तत्पुत्र विनिकाम्यया सर्वेश्वरो महाशक्तः सते पुत्रम प्रदास्यते. आपण भगवान शंकरांची तपश्चर्या करा. ते भगवान शंकर सर्वेश्वर आहेत आणि समर्थ आहेत. ते तुला असं वरदान देऊ शकतील, असा मुलगा देऊ शकतील. आणि अशा रीतीने त्या परमदयाळू इंद्राने त्या शिलाद ऋषींना सांगितल्यानंतर इंद्र निघून गेले आणि दिव्य वर्ष सहस्र पर्यंत या शिलाद ऋषीने भगवान शंकरांची तपश्चर्या केली. वल्मीकेन वृतांगश्च लक्षकीट गणैर्मुनिः वज्रसुखी मुखैश्चान्ये रक्तभुक्भिश्च सर्वतः. 1000 वर्षापर्यंत ती तपश्चर्या करत असताना त्या शिलाद ऋषीच्या अंगावरती वारुळ निर्माण झालं. मांस राहिलं नाही, हाडं फक्त शिल्लक राहिली, रक्त राहिलं नाहीये. आणि इतकी कडक तपश्चर्या केल्यानंतर तुष्टा प्रभुस्तदा तस्मै दर्शयामास स्वाम तनूम. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्या शिलाद ऋषींना त्यांनी दर्शन दिलं. परंतु महासमाधीमध्ये लीन झालेले जे काही शिलाद मुनी आहेत यांना मात्र भगवान शंकरांची वाणी देखील ऐकायला गेली नाही. त्यावेळेला भगवान शंकरांनी आपल्या हाताने मुनीला स्पर्श केला आणि या स्पर्शाने शिलाद ऋषी चेतनेमध्ये आले, वित्थान दशेमध्ये आले आणि डोळे उघडून पाहिलं तर भगवान शंकरांसहित माता पार्वतीचं दर्शन झालं, आनंद झाला. आता भगवान शंकरांनी प्रश्न विचारला, तपसानेन किं कार्यम भवते हि महामते. एवढी मोठी तपश्चर्या आपण कशा करता केली आहे. शिलादाने सांगितलं, महेश यदि तुष्टोसे यदि वा वरदश्च मे इच्छामि त्वत्समं पुत्रम मृत्युहीनम अयोनिजम. प्रभो, जर आपण खरंच संतुष्ट असाल आणि वर देण्यास उद्युक्त असाल तर आपल्यासारखा मरण धर्माहीन आणि अयोनिज पुत्राची मला अपेक्षा आहे. हे ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी सांगितलं, मृत्यूच्या तावडीत नाही असा कोणी नाही आहे, परंतु पूर्वी देखील आपण माझी पुष्कळ आराधना केली, त्यामुळे तव पुत्रो भविष्यामि नंदी नामना त्वयोनिजः पिता भविष्यसि मम पितुर्वै जगतां मुने. मीच पुत्र रूपाने तुमच्या पोटी जन्माला येईन असं वरदान दिलं. आणि भगवान शंकर अंतर्धान झाले आणि बराच काळ गेल्यानंतर या शिलादांनी एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून एक दिव्य स्वरूप, दिव्य पुरुष प्रकट झाला. युगांताग्नि समप्रभा, अत्यंत दैदीप्यमान असा पुत्र निर्माण झाला.
ज्या वेळेला हा पुत्र निर्माण झाला त्यावेळेला अवर्षंस्तदा पुष्करा वर्तकाद्या जगोखेचरा किन्नरा सिद्ध साध्या शिलादात्मजत्वं गते मयूरशिंद्रा समंताच्य वृष्टीम व्यधुः कौसुमीन्ते. या जगामध्ये चांगले शकुन निर्माण झाले. सौम्य वृष्टी झाली. मंद मंद वृष्टी ज्या वेळेला होत असते त्यावेळेला तो शुभ शकुन मानला जात असतो. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला अवतीर्ण झाले त्यावेळेला वर्णन आहे भागवतामध्ये, मंदम मंदम वर्षति पर्जन्यः. मेघ हे मंद वृष्टी करतायत. ववो पुण्यगंध वह शुचिः. वारा वाहतोय परंतु सोसाट्याचा वारा वाहत नाहीये, आणि जो वारा वाहतोय त्यामधून सुगंध वातावरणामध्ये प्रसारित होत आहे. शास्त्रकार सांगतात एखाद्या ठिकाणी सुगंधित कोणतीही वस्तू नसेल, फूल नाही, अत्तर नाही, एखादी अगरबत्ती धूपबत्ती वगैरे काही लावलेलं नाही आहे, आणि असं असताना त्या ठिकाणी जर आपल्याला सुगंध जाणवला समजावं देवाचं सान्निध्य त्या ठिकाणी प्राप्त झालं होतं. सगळे शुभ संकेत झाले. आणि असा हा मुलगा पाहून तदोत्सव महान आसीत नंदृतुश्चाप्सरो गणाः. फार मोठा उत्सव त्या ठिकाणी झाला. अप्सरा नृत्य करतात, सर्व देवगण हर्षित झालेले आहेत. आणि त्या प्रलयकालीन सूर्य आणि अग्नीच्या प्रमाणे ज्याची कांती आहे, जो 3 नेत्रांनी युक्त आहे, 4 भुजा ज्याला आहेत, जटा मुकुटधारी जो आहे, त्रिशूल आदी शस्त्र ज्याने धारण केलेले आहेत, अशा दैदीप्यमान रुद्राप्रमाणे असलेल्या सर्व प्रकारे प्रणम्य त्या बालकाला पाहून शिलादृषी आनंदाने परिपूर्ण होऊन प्रेमपूर्वक त्यांनी त्याला नमस्कार केला. शिलाद उवाच. ते शिलादृषी म्हणतात त्वयाहम नंदितो यस्मान् नंदी नामना सुरेश्वर तस्मात् त्वां देवमानंदम नमामि जगदीश्वरम. ते शिलादांनी सांगितलं बाळ तू मला आनंदित केलं म्हणून इथनं पुढे तुझं नाव नंदी म्हणजे आनंदित करणारा असं राहील. आणि अशा रीतीने माझा जन्म झाला. नंदी स्वतः सांगतायत एखाद्या निर्धनाला फार मोठा धनाचा साठा प्राप्त व्हावा, मग त्याच्या आनंदाला जसा पारावार राहत नाही, त्याप्रमाणे शिलाद ऋषींना अत्यंत आनंद झाला. आणि त्या शिलादांच्या पर्णकुटीमध्ये मी प्रविष्ट झालो. त्यावेळेला जे हे दैदीप्यमान असलेलं जे काही स्वरूप होतं त्या स्वरूपाचा त्याग करून मानुष्यम आसितं दृष्ट्वा पिता मे लोक पूजितः हे सामान्य स्वरूप धारण केलं. भगवान ज्या ज्या वेळेला अवतीर्ण होतात त्या त्या वेळेला ते दिव्य स्वरूपात प्रगट होतात, परंतु नंतर मात्र ते सामान्य स्वरूप धारण करत असतात. आपण भागवतामध्ये गेलो, भगवान कृष्णांचे चरित्र जर पाहिलं तर भगवान कृष्ण ज्या वेळेला प्रगट झाले त्या वेळेला अष्टवर्षात्मिका मूर्ती आहे, चतुर्भुज मूर्ती आहे. म्हणून शुकाचार्यांनी वर्णन केलेले तमद्भुतम बालकमंबुजे क्षणम चतुर्भुजम शंख गदायुधायुधम श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तुभम पीतांबरम सांद्रपयोद सौभगम. अष्टवर्षात्मिका मूर्ती, 4 भुजा, 4 हातामध्ये शंख चक्र गदा पद्मय, पीतांबर ज्याने परिधारण केलेला आहे असे ते भगवान प्रगट झाले होते. रामरायाचंही आपण पाहिलं तर असंच आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी फार गोड वर्णन केलेलं आहे. भये प्रकट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. रामराय सुद्धा अष्टवर्षात्मिका मूर्ती असे मोठ्या स्वरूपात प्रगट झाले. प्रगट झाले ते पुन्हा कसे झाले? 4 हातांनी युक्त, हातात शंख चक्र गदा पद्म, आणि कौसल्या मातेला म्हणाले आई बघ आलो मी तुझ्या पोटी पुत्र रूपाने. कौसल्या मातेने हात जोडले, देवाला सांगितलं अरे देवा तुला माझा मुलगा कोण मानील? म्हणलं का? त्याचं कारण असं आहे म्हणे
ज्या वेळेला या युगामध्ये मृत्यू लोकामध्ये बाळ जन्माला येतं ना, त्यावेळेला ते बाळ जन्म असं 4 हाताचं नसतं, ते 2 हाताचं असतं. बाळ जन्माला आल्यानंतर माणसं त्या बाळाकडे निरखून पाहतात. एखादं जरी बोट कमी जास्त असलं तरी सुद्धा शुभ अशुभ शकून मानतात. इथे 1 बोट नाही, 2 हात 10 बोट जास्ती आहेत. कोण तुला माझं बाळ म्हणेल? भगवान म्हणाले मग काय करावं लागेल? 2 हात तुला अंतर्धान करावे लागतील. भगवान म्हणाले चालेल. आणि 2 हात देवाने आपले लुप्त केले. झालं आता 2च हात. अरे परंतु जन्माला आलेलं बाळ एवढं मोठं थोडी असतं, ते लहान असतं. भगवान म्हणाले चालेल. आणि म्हणून भगवान लहान झाले. बभूव प्राकृत शिशु. झालं आई, आता तरी मला तुझं बाळ म्हणतील? तिने सांगितलं नाही. का? कारण की तुला अजून दात आहेत म्हणे. हो, जन्माला आलेलं बाळ दात असतात का? आणि एखादं बाळ जर दातासहित जन्माला आलं तर ते सदोष मानलं जातं. सदंत जनन शांती त्याची करावी लागत असते, अपशकुन मानला जात असतो. म्हणून दात काढून टाका. देव म्हणाले चालेल. गंमत आहे की नाही? दांत झाल्याशिवाय ज्याची प्राप्ती होत नाही त्याला दात पहिले बाजूला करावे लागले. भगवान म्हणाले आता तरी मान्य आहे. आईने सांगितलं ही सगळी गोष्ट मान्य झाली आहे, परंतु तुझा अवतार झालाय, तू जन्माला आलाय, हे लोकांना कळेल कसं? भगवान कौशल्या माताला म्हणाले तू सांगायचं झालंय बाळ म्हणून. कौशल्या मातेने सांगितलं मृत्यू लोकामध्ये बाळ जन्माला आलं तर आई सांगत नसते, ते बाळच लोकांना सांगत असतं मी जन्माला आलो. म्हणजे ते बाळ रडतं म्हणे, रडलं की कळतं सगळ्यांना. झालं. भगवान म्हणाले म्हणजे आता मी काय करायचं? कौशल्या माता म्हणाले तू जरी आनंद रूप असशील तरी सुद्धा मृत्यू लोकात आलाय ना, आता तुला सुद्धा रडावं लागेल. हा मृत्यू लोकाचा नियमच आहे महाराज. जो मृत्यू लोकामध्ये येतो, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कारणापुरता उतारा. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. प्रत्येकाला रडावं लागतं. तुम्हाला रडावं लागेल देवा. भगवान म्हणले रड. आणि जेव्हा देवाने रडायला सुरुवात केली, इतके रडले. कौशल्या माता देवाला हळूच म्हणाली बस आता कळालंय सगळ्यांना. देवाने सांगितलं नाही आता इतकं रडतो की माझ्या भक्तांना पुन्हा कधीच रडावं लागणार नाही. सगळ्या भक्तांवरच मीच एकटा रडून घेतो. सांगायचं तात्पर्य मला काय आहे? देवाचा अवतार ज्या वेळेला होतो, देवाचं प्रागट्य ज्या वेळेला होतं त्यावेळेला ते अद्भुत स्वरूपामध्ये होत असतं. आणि नंतर भगवान हे प्राकृत स्वरूपाला प्राप्त होत असतात. नंदिकेश्वर स्वरूपाने सुद्धा भगवान शंकर ज्या वेळेला प्रगट झाले त्यावेळेला ते दिव्य स्वरूपात प्रगट झाले आणि नंतर प्राकृत स्वरूपामध्ये आले. आणि मग प्राकृत स्वरूपात आल्यानंतर जात कर्माधिकान्येव सर्वाण्यपि चकारमे, सगळ्यात पहिले या नंदिकेश्वरावरती केलेला संस्कार त्याचं नाव आहे जातकर्म संस्कार. आपल्या जीवनामध्ये संस्कारांना फार महत्व आहे. आणि संपूर्ण जगाच्या पाठीवरती भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य जर काही असेल तर संस्कार प्रधान संस्कृती आहे. बाकीच्या कोणत्याही देशामध्ये आपल्याकडे जसे संस्कार केले जातात तसे संस्कार नाही आहे. पण भारतीय संस्कृती मात्र अशी आहे, जन्माला येण्यापूर्वी संस्कार आहेत, जन्माला आल्यानंतर संस्कार आहे. या पलीकडे काय सांगावं? बस घटना झाल्यानंतर सुद्धा शेवटचा एक अंत्यसंस्कार आहे. हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे.
जन्माला आल्यानंतर नालछेदन करण्यापूर्वी एक संस्कार केला जातो, त्याला जातकर्म संस्कार असं म्हणतात. जाते जात क्रिया भवेत. शास्त्रकार सांगतात बाळ जन्माला आलाय, परंतु जोपर्यंत नालछेदन होत नाही तोपर्यंत सोयर म्हणजे जनना शौच हे आरंभ होत नसतं. तोपर्यंतच गणेश पूजन करायचं, कलश पूजन करायचं, आपल्या कुलदेवीचं पूजन करायचं, पितरांना उद्देशून नांदी श्राद्ध करायचं आणि त्यानंतर बाळाच्या आणि बाळाच्या आईच्या उत्तम आरोग्याकरता भगवंताची प्रार्थना करून मग ते नालछेदन करायचं असतं. याला जातकर्म संस्कार असं म्हणतात. जन्माला आल्या आल्या केला जाणारा संस्कार. मग पुढे नामकरण संस्कार आहे, असे अनेक संस्कार पुढे होत जातात. पहिला संस्कार जातकर्म इत्यादी केलाय. वेदान अध्यापयामास सांगोपांगान शेषतः. यानंतर वेद शिकवले आणि अंगांसहित वेद शिकवले. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, आपल्या मुलांना आपण आपल्या संस्कृतीमध्ये असणारे जी काही धर्मशास्त्राची ग्रंथ आहेत, पुराण आहेत, संत वाङ्मय आहे, याचं शिक्षण दिलं पाहिजे. ही महत्वाची बाब आहे. आज थोडा विचार करा, जगाच्या पाठीवरती सगळीकडे चालणारी भाषा कोणती आहे? इंग्रजी भाषा. आणि आपली मुलं भविष्यामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये मागे राहू नयेत याकरता प्रत्येक जण आज आपल्या मुलांना उचलून कोणत्या शाळेत टाकतोय? इंग्लिश मीडियम मध्ये. अशी पण परिस्थिती आहे की नाही? आई वडिलांना इंग्लिशचा पत्ता नसतो, मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असतात. इंग्लिश मीडियम मध्ये शिकू नका असं माझं म्हणणं नाही आहे, परंतु इंग्लिश शिकत असताना त्या शाळेमध्ये जात असताना आपली संस्कृती विसरली जाणार नाही. आपल्या संस्कृतीचं संस्कारांचं परिपालन कसं होईल याची काळजी घेणं मात्र अत्यंत गरजेचं आहे. आज बऱ्याच वेळेला इंग्लिश मीडियम मधून हे प्रकार होतात. मुलांना गळ्यामध्ये माळ घालू दिली जात नाही, कपाळी कुंकू टिकली सुद्धा लावू दिली जात नाही. मला विचारायचंय, अशा पद्धतीचं जर शिक्षण मिळत असेल, असे जर निर्बंध असतील, तर मुलांच्या अंतःकरणावरती आपले संस्कार पडणार कसे? ही महत्वाची बाब आहे. आणि इंग्रजीच्या पाठीमागे काय धावायचं? इंग्रजी भाषेसारखी संकुचित भाषा नाही, संकुचित म्हणतोय मी. अशा अनेक शब्द आहे की त्या शब्दांना इंग्रजी भाषेमध्ये पर्यायी शब्दच नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे त्र्यंबकेश्वरला पितृदोषाची पूजा करण्याकरता एक परदेशातलं दाम्पत्य आलं. आता परदेशातून आलेलं असल्यामुळे त्याला हिंदी मराठी वगैरे कळण्याचे काही संबंधच नव्हता, फक्त इंग्रजीच कळायचं. आणि त्यामुळे त्यांची पूजा सांगण्याकरता गुरुजी सुद्धा असे आणावे लागले की ज्यांना बऱ्यापैकी इंग्लिश बोलता येतं. पण आता रोजचा इंग्लिश बोलण्याचा सराव असेल तर तो भाग निराळा असतो. अचानक कधी कधी इंग्लिश बोलायचं म्हणल्यानंतर थोडीशी गडबड होतेच की नाही. गुरुजींना शब्द आठवला की गुरुजी बरोबर पूजा सांगायचे, आणि शब्द नाही आठवला की हळद वहा, कुंकू वहा, याच्याकरता गुरुजी आपलं म्हणायचे रेड कलर थ्रो, येलो कलर थ्रो. पूजा चालू आपली. शेवटी गुरुजींना सांगायचं होतं हातात पिंड, मी मंत्र म्हटला की हातात पिंड घ्यायचा, आणि दुसरा मंत्र म्हटला की दर्भाच्या काडीवरती पिंड ठेवायचा. पण त्या पिंडाला काय शब्द आहे असा प्रश्न उपस्थित झाला. आम्ही सगळ्या डिक्शनऱ्या शोधल्या, परंतु एकही शब्द काही सापडला नाही. हो, इथे सर आहे, तुम्हालाही विनंती आहे, सापडला तर जरूर सांगा आम्हाला, कारण की आजपर्यंत आमचा शोध चालू आहे परंतु काही सापडला नाही. आता काय करायचं हा मोठा प्रश्न पडला. सांगायचं यांना कसं? पण गुरुजी सुद्धा इतके बुद्धिवान होते, त्यांनी स्वतःच्या बुद्धीने पिंडाला शब्द तयार केला, राईस बॉल. पिंड कशाचा असतो आणि आकाराने कसा असतो, बस त्यांनी शब्द तयार केला.
मला विचारायचं आहे, अशी जर परिस्थिती असेल तर त्या इंग्रजीचे आम्ही काय गोडवे गावेत? शिकवा, इंग्रजी शिकवा, मान्य आहे, पण इंग्रजी शिकवत असताना आपली शुभंकरोती विसरणार नाही, आपली राम रक्षा, आपले गणपती स्तोत्र, आपले ज्योतिर्लिंगाची स्तोत्र हे विसरणार नाहीत, बाजूला पडणार नाहीत, याची काळजी घ्या. बऱ्याच वेळेला असं होतं, आयोजनांमध्ये आयोजक सांगतात, तुम्ही कीर्तन ऐकायला आलात, मुलांना घरी ठेवून या, कोंडून या. जर मुलांना घरी ठेवून आलात, त्यांच्यावरती हे संस्कार पडतील कसे? हे कथा कीर्तन याचा वैभव असा आहे, नाही फार कळू देत, हरकत नाहीये, परंतु सहजगत्या जरी या कथा कीर्तनाचा कानावरती प्रवेश झाला तर कोणता शब्द आयुष्यामध्ये केव्हा काय कल्याण करेल हे सांगता येणार नाही. हे कथा कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे, कारण की ही संतांची वाणी आहे आणि संतांची वाणी अशी आहे, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज ध्यावे त्यासी भावे उतराई, काय ध्यावे त्यासी भावे उतराई, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, काय ध्यावे त्यासी भावे उतराई, काय ध्यावे त्यासी भावे उतराई, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती, करुणी सायास शिकविती, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते. संतांच्या मुखातनं बाहेर पडलेला सहज शब्द सुद्धा माणसाचं कल्याण करून जातो. याला एक उदाहरण सांगतो. एक राजा काही कामानिमित्ताने बाहेर पडला होता आणि रस्त्याने जात असताना नदीच्या किनाऱ्यावरती एक साधू महात्मा बसलेला त्यांनी पाहिला. राजाने विचार केला, आपण साधू महात्म्याचं दर्शन घ्यावं, काही त्यांनी आपल्याला उपदेश केला तर ऐकावं. रथातनं खाली उतरला, जाऊन महात्म्याला नमस्कार केला, हात जोडले, प्रार्थना केली, महाराज काहीतरी उपदेश करा. त्यावेळेला महात्म्याचं लक्ष त्या नदीमध्ये असलेल्या एका बगळ्यावर होता. तो बगळा दगडावरती पाणी टाकायचा आणि त्यात आपली चोच ही त्या दगडावरती घासून तीक्ष्ण करत होता, टोकदार करत होता. महाराजांनी त्या बगळ्याला उद्देशून एक वाक्य वापरलं, घसघस घसी ऊपर डाले पानी, तेरे मन में जो कुछ है वो हमने जानी. राजाने विचार केला, आपण महाराजांना प्रार्थना केली होती, मला काहीतरी उपदेश करा. महाराजांच्या मुखातनं जर हे शब्द बाहेर पडले असतील, सहजगत्या बाहेर पडलेले शब्द, हाच आपल्या करता असलेला उपदेश. ज्ञानोबा यांचं चरित्र आहे. मांडे भाजायचे होते, विसोबा साठीने खापर मिळू दिलं नाही. मांडे खाण्याची इच्छा करतात, बघतोच कसे मांडे करतात. घरी आलेली मुक्ताई रडत होती.
इंद्रायणीवर स्नान करून माऊली आले आहेत. काय ग मुक्ते, का रडतेस? विसोबा चाट्याने मारले. मार दे दादा, दुःख त्याचा नाही आहे, दुःख याचं आहे. कुंभाराकडे खापर आणण्याकरता गेले होते. कशा करता ग? आज निवृत्ती दादांची इच्छा होती मांडे खाण्याची. माऊलींच्या डोळ्यासमोर ते निवृत्ती दादा आहे. आई वडील ज्या वेळेला देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघालेले आहेत, त्या वेळेला या तीनही भावंडांची सांभाळण्याची जबाबदारी ज्या महात्म्यावर सोडलेली आहे ते निवृत्ती दादा आहेत. आज माऊली विचार करत आहेत, दादाने आपल्याकरता काय केलं नाही. कधीही कोणतीही अपेक्षा दादाने व्यक्त केली नाही आहे. आणि उभ्या आयुष्यामध्ये आज ही एक इच्छा व्यक्त केली, आपल्याला पूर्ण करता येऊ नये. मुक्ताईचं दुःख ते आहे, मारल्याचं दुःख नाही आहे, पण आज दादांची इच्छा पूर्ण करता येणार नाही हे दुःख आहे. माऊलींना आनंद झाला. मुक्ते, काळजी करू नको, मांड्यांची तयारी कर. अरे दादा, पण मांडे भाजणार कसे? मी आहे, काळजी करू नको. मांड्यांची तयारी झाली. मुक्ताबाईने थापलेला मांडा माऊलीने आपल्या पाठीवर भाजला. हे दृश्य ज्या वेळेला विसोबा चाट्याने पाहिलं, लक्षात आलं आपण ज्यांचा अपराध केलाय ते सामान्य नाही आहे, ते ईश्वरी अवतार आहे. पश्चाताप झालाय, चुकलोय आपण. जोपर्यंत आपण यांची शरणागती पत्करत नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. जर नाही यांची आपल्यावर कृपा झाली, कुठे नरकात जाऊन पडू सांगता येणार नाही. वाट पाहत होते. मांडे भाजून झाले. एका ताटामध्ये दूध घेतलंय, मांडे चुरले. आता विसोबाने विचार केलाय, यांचा प्रसाद मिळालाच पाहिजे. पर्णाकुटीमध्ये बसलेले हे 4 भावंड आणि दार उघड. विसोबासाठी जो दारातनं आत एकदम झेपावला, थेट त्या ताटावरच धडक मारली प्रसाद घेण्याकरता. माऊलींनी पाहिलं, अरे हा आला. ताट बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत ताटातून मात्र याने वचपा मारलेलाच होता. आणि सहजगत्या त्याची असलेली अशी स्थिती पाहून माऊली त्याला सहज बोलले, का रे खेचर होशी? खेचर या शब्दाचा अर्थ पक्षी. घारा बघा, गरुड बघा, सावजावर लक्ष ठेवतात आणि एकदम अचानक झडप घालतात. तशी या विसोबाने त्या ताटावर प्रसादावर झडप घातली. म्हणून ज्ञानोबराय म्हणलं, का रे खेचर होशी? तुला इतका आनंद झाला. माऊली मला उद्देशून खेचर म्हणले. त्याने आपलं साठी हे नाव सोडून दिलं. तिथनं पुढे आनंदाने अभिमानाने खेचर हेच नाव त्यांनी मिळवलं. सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. महापुरुषांकडनं सहजगत्या बोलल्या गेलेलं सुद्धा आयुष्यामध्ये फार मोठं काम करणार आहे. राजा हुशार होता, बुद्धिमान होता, एक पाठी होता. त्याने त्या महात्म्याचा तो वाक्य लगेच पाठ केलं. घसघस घसी ऊपर डाले पाणी, तेरे मन में जो कुछ है वो हमने जाने. झालं. दुसऱ्या दिवशी राजा उठला, हजामत करण्याकरता न्हावी आला. मंत्रिमंडळ थोडस त्यांनी बंड केलेलं होतं. ठरवलं होतं राजाचा काटा काढायचा. राजाला मारायचं कसं, या नापिताला आपल्या कटात सामील करून घेतलं होतं. राजाला मारलं तर ठीक आहे, तुला पदही देतो आणि जीवनदानही मिळेल. जर तू आमच्या कटात सामील झाला नाही, तुला जिवंत मारून टाकू. शेवटी मृत्यूचं भय प्रत्येकाला आहे, लोभ आहे. मृत्यूच्या भयाने, लोभाने तो नापित या गोष्टीला तयार झालेला. पूर्वीचा काळ, त्याने वस्ताऱ्याला धार लावण्याकरता पाणी टाकलं आणि घासायला सुरुवात केली. हे पाहिल्याबरोबर राजाला
त्या महात्म्याच्या मुखातले शब्द आठवले, घसघस घसी ऊपर डाले पाणी, तेरे मन में जो कुछ है वो हमने जाने. तो मोठ्याने म्हणला आणि ते ऐकल्या बरोबर याने वस्तारा खाली फेकला आणि राजाचे पाय धरले. राजे साहेब, माझा काही दोष नाही. राजा हुशार होता. काय खरंय ते सगळं सांग, तुला माझ्याकडनं अभयदान आहे. सगळं बिंग उघडं पडलं. मला विचारायचं आहे, राजा वाचल्या गेला, पण कशामुळे वाचल्या गेला? संतांच्या सहज वाणीने. म्हणून कथा कीर्तनामध्ये मुलांना आणा. हे संस्कार त्यांच्यावरती झाले पाहिजेत. घरामध्ये हरिपाठ म्हणा, घरामध्ये काकडा म्हणा. परिवर्तन हे एकदम होत नसतं, हळूहळू परिवर्तन होत असतं. माऊलींनी 700 वर्षापूर्वी मागणं मागितलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. मला विचारायचंय, आज 700 वर्ष होऊन गेले, अजून तरी खळांची व्यंकटी सांडली आहे का? त्यांच्या ठिकाणी सत्कर्मामध्ये रती वाढली आहे का? नाही आहे. पण माऊलींनी जे मागणं मागितलं, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. फक्त निवृत्तीनाथ महाराजांनी माऊलींना वचन दिलंय, हा होईल. माऊली, तुझी जी अपेक्षा आहे ना, ती अपेक्षा पूर्ण होईल. माझ्या गुरुदेवांनी जर मला सांगितलंय की ही गोष्ट होणार आहे, बस झाली. येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला. या केवळ वचनाने माऊली सुखी झाले. कारण की माऊलींना माहिती आहे, परिवर्तन हे एकदम होत नाही, हळूहळू होत असतं. आपण हार करण्याकरता घेतलाय, गुलाबाच्या फुलातनं आपण सुई आरपार केली आहे. मला विचारायचं आहे, गुलाबाच्या फुलातनं ती सुई एकदम आरपार होते का? आपल्याला वाटतं अरे इकडनं घातली इकडनं निघाली, पण तसं होत नाही. ती सुई ज्या वेळेला आरपार होते त्यावेळेला प्रत्येक पाकळीचा छेद करीत करीत ती पुढे जात असते. हे जसं आहे त्याप्रमाणे परिवर्तन एकदम होत नसतं. ज्या वेळेला घराण्यामध्ये पिढ्यान पिढ्या वारंवार भगवंताची भक्ती घडेल, शुभंकरोती वगैरे संस्कार राहतील, हरिपाठाचे संस्कार राहतील, काकड्याचे संस्कार राहतील, त्या वेळेलाच कुठे पुढच्या पिढीला हे लक्षात येईल की आपल्या वाड वडिलांनी जे केलेलं आहे ते आपण केलं पाहिजे. तर पुढची पिढी या संस्काराकडे वळणार आहे. इंग्लिश मीडियम मध्ये जाऊन आई वडिलांना आई वडील न मानणारी माणसं नराधम तयार व्हायला लागलेली आहेत. एका बाजूने साक्षरता येते आहे, साक्षरा, परंतु एक लक्षात ठेवा, साक्षर हा शब्द जर उलटा केला तर त्याचा शब्द तयार होतो राक्षस. साक्षरता जरूर यावी, पण त्या साक्षरतेला संस्काराची जोड असावी. नाही तर संस्कार विहीन असलेला साक्षर हा निव्वळ राक्षस ठरतो. संस्कार फार महत्वाचे आहेत. मी याकरता सांगतोय, वडिलांनी मुलाला शिकवलंय, काय शिकवलंय? वेदान अध्यापया मास सांगो पांगान अशेषतः. वेद शिकवले आहेत, शास्त्र शिकवले आहेत, पुराण शिकवले आहेत. नेहमी आपल्या मुलांना भगवंताचे चरित्र ऐकवा, महापुरुषांचे चरित्र ऐकवा. या चरित्राच्या श्रवणातूनच त्यांचं चारित्र्य निर्माण होणार आहे. छत्रपती गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलातंस शिवाजी महाराज हे ज्या वेळेला आग्र्यातून सुटले त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारला गेला, या पद्धतीने आग्र्यातून सुटण्याची संकल्पना तुमच्या मनात आली कशी? महाराजांनी दिलेलं उत्तर आहे, माझी आई मला कृष्णाची कथा ऐकवायची. वसुदेवांनी भगवान कृष्णाला अन्न ज्या टोपलीमध्ये येत होतं त्या टोपलीतून गोकुळामध्ये नेलेलं आहे. हे चरित्र जे मी ऐकलेलं होतं त्या चरित्रातून मी ही संकल्पना घेतली आणि आग्र्यावरनं सुटका झालेली आहे. जर कृष्ण चरित्र आई साहेबांनी ऐकवलं नसतं
तर मला विचारायचं आहे, आपले राजे सुटले असते का? संत चरित्र देव चरित्र आपलं चारित्र्य निर्माण करणार आहे. ते ऐकवा, ते शिकवा. शास्त्रान्यन्यान्यपि तथा पंचवर्षे पिता च माम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, याचं अध्यापन केव्हा चालू झालंय, शिकवणं केव्हा चालू झालंय? स्वतः नंदिकेश्वर सांगतायत, पंचवर्षे पिता च माम. 5व्या वर्षापासून शास्त्रकार आपल्याला सांगतात, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत. 5 वर्षापर्यंत मुलाचे लाड करा. तिथनं पुढे 10 वर्षापर्यंत त्याला योग्य वळण द्या, शिक्षा द्या. दशवर्षांनी ताडयेत. ताडयेत म्हणजे विनाकारण झोडपून काढायचं असं नाही, परंतु योग्य वळण द्यायचंय. ऐकत नसेल तर शिक्षा करायची. 6 ते 16 वर्षापर्यंत जे आपण आपल्या पाल्यावरती संस्कार करू, ते संस्कार दृढ होत असतात. ओली काठी वागते, देव तसा आकार ती स्वीकारते. एकदा का ती वाळल्या गेली, मोडेल, परंतु वाकणार नाही. माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंत ती छाप घेते. एकदा वाळली की त्यानंतर ती छाप घेत नसते. आणि म्हणून जे संस्कार करायचे आहेत, पंचवर्षे पिताच्या माम. शिवमहापुराणामध्ये वाक्य आहे, 5व्या वर्षापासूनच आरंभ करायचा आहे. आणि ज्यांच्या परमार्थाचा आरंभ हा कुमार अवस्थेमध्ये होतो, त्यांचा परमार्थ युवावस्थेमध्ये उत्कर्षाला प्राप्त होतो. आणि ज्याचा तारुण्यात परमार्थ घडलाय त्याचाच खरा परमार्थ आहे. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. सेवानिवृत्त झाल्यानंतर परमार्थ करू असं म्हणणारा जो आहे ना, त्याचा परमार्थ होत नसतो. अमुक झाल्यानंतर परमार्थ करणार आहे असं म्हणणारा जो आहे, त्याचं बोलणं असंच उपहासास्पद आहे, जसे की समुद्राच्या लाटा थांबल्यानंतर मी आंघोळ करणार आहे. हे म्हणणं जसं उपहासास्पद आहे, त्याप्रमाणे संपूर्णे सप्तमे वर्षे मित्रावरून संज्ञकौ. जगद्गुरु शंकराचार्यांचंही आपण जीवनचरित्र जर पाहिलं तर इतकं दिव्य चरित्र आहे. 5व्या वर्षी आचार्यांची मुंजे झाली. 8 वर्षे चतुर्वेदी. 8व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्य 4 वेदामध्ये निष्णात होते. 12 सर्व शास्त्रवेद. 12व्या वर्षी सर्व शास्त्राचं चिंतन त्यांचं पूर्ण झालं. 16 कृतवान भाष्यम. 16व्या वर्षी आचार्यांनी प्रस्थानत्रयीवरती भाष्य लिहून पूर्ण केलं. द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. आणि पुढील 16 वर्ष संपूर्ण भारतभर भ्रमण करून अद्वैत मताची स्थापना करून आचार्य स्वस्वरूपामध्ये विलीन झाले. विचार करण्यासारखी बाब आहे. जगद्गुरु शंकराचार्य 16व्या वर्षी भाष्य लिहितात. ज्ञानोबा 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतात. थोडा तुलनेने विचार करा, आम्ही 16व्या वर्षी काय करतो? त्यावेळेला तर आम्हाला ब्रह्म काय आणि माया काय हे काहीच माहिती नसतं. आरंभ हा सुरुवातीपासून केला पाहिजे. नंदीश्वर समजावून सांगतायत, 7 वर्ष ज्या वेळेला पूर्ण झाले त्यावेळेला त्या शिलाद ऋषींच्या आश्रमामध्ये मित्र आणि वरुण नावाचे 2 मुनी आले. आणि त्यांना मी नमस्कार वगैरे केला असताना ते मित्र वरुण या माझ्या वडिलांना म्हणाले, तात नंदी तवाल पायुः सर्व शास्त्रार्थ पारगः न दृष्टमेव चापश्यम ह्या आयुर्वर्षा दतः परम. तुमचा हा मुलगा सर्व शास्त्रामध्ये तज्ञ आहे, मान्य आहे, विद्वान आहे, बुद्धिमान आहे, परंतु या वर्षाच्या पुढे त्याचं आयुष्य आम्हाला दिसत नाही. याचा अर्थ 8च वर्षांचं फक्त आयुष्य आहे, अल्पायुषी आहे. आणि हे ऐकल्यानंतर
वडिलांना फार दुःख झालं, निश्चेष्ट पडले. त्यावेळेला प्रश्न विचारला, केन त्वं तात दुःखेन वेपमानश्च रोदिशी. असं कोणतं दुःख आहे की ज्यामुळे तुम्ही रडत आहात? वडिलांनी सांगितलं, अरे बाळ, तू अल्पायू आहेस, 1 वर्षामध्ये तुझं मरण होणार. या भावी विरहानेच मी दुःखित झालोय. नंदी समजावून सांगताय, देवो वा दानवो वापि यमः कालो थवापिहि वृद्धेर्ययुध्यपि हे ते मामन्येपि जनास्तदा. देव असो, दानव असो, काळ असो, काय साक्षात यमराज जरी असतील तरी सुद्धा ते मला मारू शकणार नाहीत. अल्पमृत्यू माझा होणार नाही. वडील म्हणाले, कशामुळे रे बाबा? काही तुला काही तपश्चर्या माहिती आहे, काही साधना माहिती आहे? किं तपः किं परिज्ञानम को योगश्च प्रभुश्चते येन त्वं दारुणम दुःखम वंचयिष्यसि पुत्र मे. असं काही तप आहे, योग आहे, ज्ञान आहे, काय आहे? किंवा तुझा देव कोणता आहे की ज्यामुळे तू हे असं भयंकर असलेलं दुःख माझं नष्ट करणार आहेस? त्यावेळेला त्या नंदीने सांगितलं, न तात तपसा मृत्युम वंचयिष्ये न विद्यया. बाबा, तपश्चर्या केल्याने मृत्यूला दूर करता येत नाही. जर तपश्चर्या करून मृत्यूला दूर करता आलं असतं तर जेवढे तपश्चर्या करणारे तपस्वी आहे हे सगळे अमर झाले असते. न विद्यया, जर केवळ वेदांत ज्ञानाने, विद्येने मृत्यू टाळता आला असता तर सगळे वेदांती आचरामर झाले असते. पण तसे होत नाही. मग मृत्यू टाळण्याकरता काय उपाय आहे? एकच उपाय आहे, महादेवस्य भजनान मृत्युंजयश्यामी नान्यथा. भगवान शंकरांचं भजन करूनच मनुष्य हा मृत्यूला टाळू शकतो. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. टाळी वाजवा, भजन करा. हर हर भोले. लक्षात घ्या, इकडे संख्या जास्त आहे, आपली संख्या जरा कमी आहे. एकदा महिला वर्गाने भजन करायचं आहे आणि एकदा पुरुष वर्गाने भजन करायचं आहे. जेवण कोण करून आलेलं आहे हे तुमच्या आवाजावरनं कळणारे, लक्षात ठेवा. आणि आपला पक्ष हरणार नाही याची काळजी घ्यायची. आपण आहोत गोलक वस्तीमध्ये, पण आपला आवाज गेला पाहिजे अकोल्यामध्ये. महिला वर्ग. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर भोले. नमः शिवाय. अकोल्यात आवाज गेला पाहिजे.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सिद्धेश्वराय शिव सिद्धेश्वराय हर हर भोले. आता तुमची पाळी आहे. बघा संख्या कमी तरी आवाज कसा आहे. सिद्धेश्वराय शिव सिद्धेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम हर हर भोले नमः शिवाय नमः पार्वती हर हर हे नामस्मरण सामान्य नाही आहे. नंदिकेश्वर हे अल्पायू होते, पण केवळ भगवंताच्या भजनाने हे दीर्घायुष्य प्राप्त झाले. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची आज्ञा नाही. तुकोबाराय आपल्याला सांगतात, काळ असा आहे तो सतत मोजत राहतो. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अवकाश अजून किती आहे अवकाश. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. तो सदा सर्व काळ मोजत राहतो, परंतु असं आपलं आयुष्य क्षणाक्षणाने मोजणारा जो काळ आहे, त्या काळाला जेवढा वेळ आपण कथा कीर्तनात बसतो तो वेळ मोजण्याची परवानगी नाही आहे. जितका वेळ आपला भजनात जातो, जितका वेळ आपला सत्संगामध्ये जात असतो, तितकं आपलं आयुष्य हे वाढत असतं. या धर्म मंडपाचं वैशिष्ट्य असं आहे, या धर्म मंडपामध्ये येण्याकरता यमदूतांना परवानगी नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा हिरे घरटे भवती. नका जाऊ दया नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटे हिरे भवती. यमधर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. भजन केलं पाहिजे. आपल्या आयुष्याचा कालावधी
हा देवाच्या स्मरणात आपण घालवावा, देवाच्या चिंतनात घालवावा. किंबहुना मार्कंडेय ऋषी अल्पायुषीच होते, पण फक्त भगवान शंकरांची उपासना केली, त्यांचं नामस्मरण करावं आणि काळाला सुद्धा परत पाठवावं. त्यांचं जे काही स्तोत्र आहे, किन्नो मृत्यू करिष्यति, मार्कंडेय ऋषी सांगतात, अरे बाबा आम्ही देवाचे आराधक आहोत, भगवान शंकरांचं मला वरदान आहे, हा मृत्यू माझा काय करेल. समर्थाचे श्वान त्याशी सर्व देती मान. समर्थाचा श्वान आहे मी. नेहमी माणसाने समर्थाच्या आश्रयाला राहावं असं सांगतात. मोठ्याच्या घरचं कुत्र जरी असेल ना तरी त्याला हाड म्हणता येत नाही, हाडा म्हणावं लागतं त्याला. का? मोठ्याच्या घरचं आहे. आपण मोठ्याचा आश्रय करावा. भगवान शंकरांचा आश्रय ज्याने केलेला आहे त्याला कराल कलिकाल काही करू शकत नाही. नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी कळी न पाहे दृष्टी. पुढे भगवंताचा जो भैरव अवतार आहे त्याचं वर्णन आलेलं आहे. या भैरवामध्ये सुद्धा प्रकार आहेत. भीषण भैरव, आनंद भैरव, उन्मत्त भैरव, बटुक भैरव. भगवान शंकरांचा हा अंश आहे. आणि या भैरवाचं वैशिष्ट्य असं, काशी नगरीचे स्वामी भैरवनाथ आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं, काशीला जातात, गंगेवरती स्नान करतात, काशी विश्वनाथाचं दर्शन करतात, अन्नपूर्णा मातेचं दर्शन होतं, परत येतात, भैरवाचं दर्शनच नाही. पण काशी नगरीला गेल्यानंतर सर्वात पहिले भैरवाचं दर्शन घ्या. भैरवाला काशी यात्रा करण्याची परवानगी मागा. तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यम अनुज्ञान दातुमर्हसी. काल भैरवनाथाची पूजा करून त्यांची परवानगी घेऊन मग बाकी काशी यात्रा करायची. काशीमध्ये एक मंगलागौरी मंदिर आहे. त्या मंगलागौरीचं पूजन करून आपण प्रदक्षिणा केली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत असतं. उज्जैनला आपण गेलात तर त्या ठिकाणी सुद्धा मंगळ ग्रहाचं मंदिर आहे आणि त्याच बाजूला त्या मंगळ ग्रहाची माता भूमी माता आहे. तिथे सुद्धा आपण भूमी मातेला प्रदक्षिणा केली की पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. हे याकरता सांगतोय की आपण त्या क्षेत्री गेल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला करता याव्यात. काशी क्षेत्री गेल्यानंतर सर्वात पहिले भैरवाचं दर्शन, मग काशी यात्रा. काशी यात्रा पूर्ण झाल्यानंतर परतीचा प्रवास चालू करण्यापूर्वी पुन्हा एकदा भैरवाला नमस्कार करावा लागतो. बरे विषय निघाला म्हणून थोडंसं बोलून जातो. काशी क्षेत्री गेल्यानंतर माणसं तिथून गंगा घेऊन येतात. अनेकांनी आणलेली असेल की नाही. आता माझं ऐकल्यानंतर थोडासा प्रश्न निर्माण होतो, आता काय करायचं. काशीमधून दोन गोष्टी माणसाला आणता येत नाहीत. काशी नगरी ही सामान्य नगरी नाही आहे. काशी नगरी हा पृथ्वीचा भाग नाही आहे. काशी नगरी ही भगवान शंकरांच्या त्रिशूळावरती आहे. आणि असं असल्यामुळे संपूर्ण बाकीच्या पृथ्वीला नियम वेगळे आणि काशीला नियम वेगळे आहेत. काशी खंडामध्ये याचं विस्ताराने वर्णन आहे. काशी नगरीतनं माती आणि पाणी या दोन गोष्टी आणायच्या नसतात. आणि जर आणायच्या असतील, जेवढं पाणी आणणार आहात तेवढं सोनं काशीला नेऊन टाकावं लागतं. ज्याची ताकद आहे त्यांनी खुशाल आणा. आता म्हणून म्हणलं, ज्यांनी आणलेलं असेल ते आता डोक्याला हात लावतील, आता काय करायचं. आम्ही तर घेऊन आलो, नेऊन टाका तेवढं सोनं, काय हरकत नाही. त्याचं उत्तर देऊन जातो. अजाणतेपणे आपल्याकडनं हा दोष घडलेला असेल, भगवान शंकरांची प्रार्थना करावी. आणि जो काशीला जाणारा असेल त्याला याविषयी सावध करावं. आपण गेलो तरी आपण सावधानता बाळगावी. मग गंगा आणायची आम्ही कुठून? प्रयागराज.
ज्या ठिकाणी गंगा यमुना त्रिवेणी संगम आहे सरस्वती, त्या ठिकाणावरनं ती गंगामाई आणायची आहे. काशी क्षेत्राचे अधिपती भैरवनाथ आहेत. पुढे प्रसंगामध्ये नृसिंह चरित्र आलेलं आहे. आपणास नृसिंह चरित्र सर्वांना माहिती आहे. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला. भगवान नरसिंहाचा अवतार कुणा करताय? प्रल्हादान करताय. दिती आणि कश्यप यांचे 2 पुत्र, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. या हिरण्यकश्यपूचा पुत्र हा प्रल्हाद. हिरण्यकश्यपूची स्थिती अशी, आपल्या भावाला महाविष्णूने मारलं म्हणून अंतःकरणामध्ये द्वेष, ईर्ष्या. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडनं अमरत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं नाही देऊ शकत, तुला बाकी काही मागायचं असेल तर माग. हिरण्यकश्यपूने सांगितलं मग एक काम करा, मरण जर येणारच आहे तर ते मरण मला असं आलं पाहिजे, ना जनावराकडून ना मनुष्याकडून. ठीक आहे, मला घरात मरण नको, मला घराच्या बाहेर मरण नको, मला दिवसा मरण नको, मला रात्री मरण नको, मला जडाकडून मरण नको, मला चेतनाकडून मरण नको, मला जमिनीवर मरण नको, मला आकाशात मरण नको. असे सगळे संकेत मागून घेतले. प्रत्येक संकेताला ब्रह्मदेव सांगतायत तथास्तु. आणि ज्या वेळेला असा अवध्य झाला त्यावेळेला मात्र या हिरण्यकश्यपूने सगळीकडे यज्ञ, याग, कीर्तन, सत्कर्म जी आहेत ही सगळी बंद पाडली. राहियली यज्ञ मोडिली कीर्तने, पळाली ब्राह्मण दैत्या भेणे, अशी अवस्था झाली. नाथ महाराजांनी नाथ भागवताच्या 1ल्या अध्यायामध्ये वर्णन केले. नाव घेऊन दी देवाचे, हेची बिरुद हिरण्यकश्यपूचे. देवाचं कोणी नाव घ्यायचं नाही. कुणाला हवन करायचं असेल, कुणाला उपासना करायची असेल, तपश्चर्या करायची असेल, ओम हिरण्यकश्यपूवे नमः या मंत्राने हवन करा. असं आहे. माणसाला अनुकूल भक्ती जर करायची असेल तर ती अनुकूल भक्ती द्रौपदी सारखी असावी. द्रौपदीचे 5 मुलं अश्वत्थाम्याकडनं मारल्या गेले. बरं, इतकी निर्घृण हत्या झाली. फक्त धड शिबिरामध्ये होते, मस्तक अश्वत्थामा घेऊन गेला होता. आणि ज्या वेळेला द्रौपदी सकाळी त्या शिबिरामध्ये आली, आपल्या 5ही मुलांचे ते असे मृत शरीर पाहिल्यानंतर धाय मोकलून रडली अक्षरशः. पण विचार करा, एकाही ठिकाणी आपल्याला वर्णन नाही आहे की द्रौपदी एकदा तरी भगवान कृष्णाला म्हणाली, का रे देवा, एवढा तू आमचा सहकारी आहेस, ज्या ठिकाणी पांडव झोपायचे होते त्या ठिकाणी मुलं झोपली होती, तू पांडवांना वाचवलं, माझ्या मुलाला का वाचवलं नाही रे? अरे का रे, का असं वागलास? एक वेळेला सुद्धा द्रौपदी देवाला बोलली नाही. आज आपली दशा कशी आहे? थोडं खर्चटलं तरी सुद्धा माणूस म्हणतो एवढं आम्ही देवाचं करतो, काय उपयोगाला आलं? द्रौपदी विचार करते, जे व्हायचं असेल ते कृष्णाच्या इच्छेने होणार आहे, आणि जे त्याने केलंय ते निश्चितपणे माझ्या हिताचं केलेलं आहे. द्रौपदीने एकही अक्षराने तक्रार केलेली नाहीये. ही अनुकूला भक्ती आहे. देवाला अनुकूल व्हायचं असेल तर द्रौपदी सारखं व्हा. नुसतं म्हणायचं ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, आणि लगेच दुसऱ्या बाजूने देवाच्या नावाने मात्र टाहो फोडायचा नाही. आणि विरोधी भक्ती करायची असेल तर ती विरोधी भक्ती हिरण्यकश्यपू सारखी करून दाखवा. आज आपली परिस्थिती अशी आहे, ना अनुकूल भक्ती ना प्रतिकूल भक्ती. देवना संसार तुका दोहीकडे चोर. पराकोटीची विरोधी भक्ती हिरण्यकश्यपूची. पण देवही असा आहे, कंसाच्या पोटी ऊस, हिरण्यकश्यपूच्याच पोटी
महान भगवत भक्त प्रल्हादांना सुद्धा दैत्य विद्येच्या शिक्षणाकरता चंडामार्कांकडे ठेवलं. दैत्य विद्येचं त्यांनी अध्यापन करावं, पण प्रल्हादांनी ते शिकूच नाही. भाग्यवान आहेत प्रल्हादांना मातृगर्भात असताना नारदांसारख्या संतांची संगती आहे. वस्तुतः असं आहे, सत्संगती प्राप्त होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई का. संतांची भेट होणं हे फार कठीण आहे. पण अशी सत्संगती प्रल्हादांना मातृगर्भात असताना आहे. भाग्यवान आहे. आणि ते संस्कार जे अंतःकरणावरती झालेले, दृढ झाले संस्कार, दैत्यविद्या त्यांनी घेतलीच नाही, स्वीकारलीच नाही. एक दिवस चंडामार्ग काही कामानिमित्ताने बाहेर गेले. सगळे मुलं खेळायला प्रवृत्त झाले, पण खेळण्यात आज रंगत येईना. का? त्याचं कारण प्रल्हाद खेळामध्ये नाहीये. सगळे ते दैत्य बालक प्रल्हादांकडे आले. प्रल्हादा, अरे तू खेळायला नाही ना, त्यामुळे मजा नाहीये. आज गुरुजी नाहीयेत, आपल्याला अडवणारं कोणी नाहीये, चल खेळण्याकरता. प्रल्हादांनी त्यांना समजावून सांगितलं, आपल्याला हे जे जीवन प्राप्त झालेलं आहे, हा देह प्राप्त झालेला आहे, हा खेळण्याकरता नाहीये. देवे दिला हा देह भजना गोमटा, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे जोडसी तू नारायण नासे जीवपण भवरोग. प्राप्त झालेला देह हा भगवत भजनाकरता प्राप्त झालेला आहे. भगवत भजन करणं हे या देहाचं सार्थक्य आहे. आणि प्रल्हादांच्या या उपदेशाचा परिणाम दैत्य बालकांवरती झाला. दैत्य बालकांनी प्रश्न विचारला, मग प्रल्हादा करायचं तरी काय रे? प्रल्हादाने सांगितलं, भजन करायचं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, यज्ञ नारायण नारायण नारायण, यज्ञ नारायण नारायण नारायण, सत्य नारायण नारायण नारायण, सत्य नारायण